हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या शक्तिपीठाबद्दल सांगणार आहे। या शक्तिपीठाचे महाद्वार 36 फूट उंच असून याची रचना ऐतिहासिक गडाप्रमाणे करण्यात आली आहे। श्रीशैल्यम येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे। महाराष्ट्रातही काही ठिकाणी छोट्या स्वरूपातील मंदिरे आहेत, पण भव्य मंदिर नसल्याने हे मंदिर साकारण्यात आल्याचे चौधरी सर सांगतात। महाराष्ट्रातील पहिलंच भव्य आकाराचं हे मंदिर 1 एकर जागेत असून 56 फूट उंचीचं आहे। या मंदिराच्या गाभाऱ्यात महाराजांची भव्य 7.5 फुटाची मूर्ती, तसंच डाव्या बाजूला माँ तुळजाभवानी तर उजव्या बाजूला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे। शिवक्रांती प्रतिष्ठानाचे अध्यक्ष चौधरी सर यांनी या मंदिरासाठी आपल्या मालकीतली 2.5 एकर जागा दिली आहे। मंदिराभोवती 4 बुरुजांची रचना करण्यात आली असून आतील बाजूने भिंतीवर शिवमुद्रा कोरण्यात आली आहे। या शक्तिपीठाला भोवताल मजबूत अशी तटबंदी देखील आहे। या शक्तिपीठाची आतील बाजू एखाद्या राजवाड्याप्रमाणे असून तटबंदीच्या आतील बाजूने भिंतीवर महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचे काही क्षणचित्रे दर्शवण्यात आली आहे। त्यातच काही अस्त्रशस्त्रांची देखील ओळख करण्यात आलेली आहे। इथे तुम्ही बघू शकता, त्या चित्रांबरोबरच त्याची माहिती देखील इंग्लिश आणि मराठी या 2 लँग्वेजमध्ये दिलेली आहे। इथे एक वडील आपल्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज यांची ओळख करून देत आहे आणि हे आपण आपल्या मुलांना सांगायला हवं नक्कीच। शक्तिपीठाच्या बाहेरील आवारात काही जागा पार्किंगसाठी तर काही जागा गुरुकुल उभारण्यासाठी करण्यात येणार आहे, जिथे महाराजांचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात येणार आहे। मला इथे येऊन खूप प्रसन्न वाटलं, तुम्हालाही वाटणार, नक्की या।